जय एकविरा. आज आम्ही चाललो एकविरा आईच्या भेटीला. हे आहे कार्लेखिंडीतलं पात्रुबाई देवीचं मंदिर. आम्ही कुठं पण फिरायला जाताना पहिले या देवीचं दर्शन घेतो आणि नारळ फोडून पुढे जातो. आम्ही पाली फाट्यावर नाश्ता करायला थांबलो. भूक लागली, विषय संपला बाई. इथे मी काय खाल्लं माहिती आहे का? मैं नहीं बताऊंगा. पटकन नाश्ता केला आणि रस्ता धरला. नाहीतर भाई खिशा रिकामा झाला असता ना. समझ रहे हो? समझ रहे हो आप? फायनली आम्ही एंट्री केली. पण भाई आमच्या कॅमेरामॅनने वरचं ते नावच नाही घेतलं. बघू शकता जो कॅमेरामॅन पोरगा आहे तो हाच आहे. कुठे भेटला ना तर हार फुलांनी सत्कार करायचा. मस्तपैकी गाडी सावलीला पार्क केली आणि पटापट सामान उतरवून घेतला. आणि ही आमची आयो खास दर्शनासाठी आले. भाई तिथं गाणं वाजत होतं. माझ्या मामाने एक स्टेप मारून दाखवली. अशा प्रकारे पायरीला पाया पडून पुढे निघालो. आणि हे आम्ही चढायला स्टार्ट केलं. पायरीच्या इथं पोचून आम्ही एकविरा आईचं पहिले दर्शन घेतलं. उद्यापरी आम्ही मंदिराजवळ पोचलो. आणि हेच आहे ते जिवंतपणे पाहिलेलं स्वर्ग. जाम नाचलो आणि नंतर बोललो चला आता लाईनीत जाऊ. लाईन बघतोय तर बाबा जाम पब्लिक. फायनली गाभाऱ्यात पोचलो आणि या एकविरेचं दर्शन घेतलं. बोला आहे माऊलीचा उदो उदो. आईचं दर्शन झाल्यावर आम्ही तिथून निघालो आणि मग जाताना इथनं पेढे नेले. घरातल्यांनी मोठं काम सांगितलं काय फाटी आणा म्हणून आम्ही डोंगरात फाटी आणायला गेलेलो. बघा कसा नाळ्या खातोय. ह्याच्यापेक्षा तो बारका पोर तरी परवडला. दुपार झालेली, जाम भूक लागलेली. मग आम्ही जेवणाला स्टार्ट केलं. मटण खाऊन सगळ्यांना सुस्ती आली. सगळे ढाराडूर झोपले. मग उठलो आणि नंतर मग निघालो. कधी एकविरेला आलात ना का लोणावळ्यात ना चिक्या न्या. त्या कधी आम्ही न्यायला विसरत नाही. रस्त्याच्या साईडला गाडी पार्क केली आणि आम्ही मंकी पॉइंटवर पोचलो. बघू शकता मंकी पॉइंट कसा आहे. भारी व्ह्यू एक नंबर. नि काय ती झारी नि काय तो डोंगर एक नंबर. आणि गांधीजींची 3 माकडं बघू शकता कशा डुलक्या घेतात. फायनली आम्ही घरी पोचलो. चला बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.